कालच्या व्हिडिओनंतर बऱ्याच लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आपल्या साईटवरती आणि आता त्यांना काही डाउट्स आहेत, क्वेरीज आहेत. त्या क्वेरीज आपण पुढे घेऊयात, वन बाय वन घेऊयात. पण आजच्या या व्हिडिओचा मेन मुद्दा, मेन टॉपिक आहे तो म्हणजे म्हाडा लॉटरीसाठी स्कीम्स कशा बघायच्या, की कुठल्या-कुठल्या स्कीम्स या लॉटरीसाठी ॲप्लिकेबल आहेत. कारण की म्हाडाने यावर्षी असं ॲडव्हर्टाइजमेंटवालं किंवा मग जे काही बुकलेट ते देतात प्रत्येक वर्षी पी-डी-एफ फाईल, ती यावेळेस दिलेली नाहीये अजून तरी. तर स्कीम्स कुठल्या आहेत, ॲप्लिकेबल आहेत आपल्यासाठी, कुठल्या या लॉटरीसाठी अवेलेबल आहेत, ह्या कशा बघायच्या? तर याबद्दलचे जे काही सविस्तर डिटेल्स असतील, जे काही महत्त्वाचे मुद्दे असतील, माहिती असेल, ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टपूरमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण म्हाडा, सिडको आणि बाकीच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत जे काही स्कीम्स असतात, लॉटरी स्कीम्स असतात, त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवत असतो. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासमोर म्हाडा पुणे मंडळाची जी काही 2023 ची नवीन लॉटरी आहे, नवीन साइटमध्ये जी लॉटरी काढलेली आहे, नवीन ॲपद्वारे जी लॉटरी काढलेली आहे, त्या लॉटरीमध्ये असणारे स्कीम्सबद्दल माहिती बघणार आहोत. तर हा एक व्हिडिओ आहे. या संदर्भात बरेच असे व्हिडिओज आलेले आहेत आणि पुढे सुद्धा अजून व्हिडिओज येतील. त्यामुळे आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा. तर या व्हिडिओला मी 2 पार्टमध्ये डिव्हाईड केलेलं आहे. पहिला पार्ट म्हणजे रेग्युलर लॉटरी. रेग्युलर म्हणजे जे काही स्कीम्स रेग्युलर स्कीम्स येतात 20% चे असतील त्या स्कीम्स आणि दुसरी म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह. आपण यापूर्वी सुद्धा म्हाडाच्या लॉटरीमध्ये बघितलेलं की फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह म्हणजे जे जे तुम्ही अर्ज पहिले करणार आणि तुम्ही जर पात्र असाल आणि तुमचा पहिलाही अर्ज आला असेल, तर तुम्हाला तो फ्लॅट लवकर लागू शकतो. हा फ्लॅट त्यांना लॉटरीद्वारे नाही लागणार आणि रेग्युलर लॉटरीमध्ये सर्व अर्ज येतात. त्यामधले पात्र अर्जांमधून लॉटरी काढली जाते. हा एक बेसिक डिफरन्स आहे. दुसरा म्हणजे आता हा म्हाडा असं बोलत नाही, बट फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह मधील ज्या स्कीम्स असतात, त्या बऱ्यापैकी ज्यांना की रिस्पॉन्स कमी असतो, जे की पूर्वी लॉटरीमधील शिल्लक जे काही फ्लॅट्स असतात, जे की सेल होत नाहीयेत, असे मोस्टली फ्लॅट्स किंवा स्कीम्स फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हमध्ये येतात आणि रेग्युलरमध्ये मोस्टली फ्रेश फ्लॅट्स, फ्रेश स्कीम्स येतात. तर हा एक न सांगितलेला डिफरन्स तुम्हाला सांगितला. तर आपण पहिले बघूयात, की रेग्युलर लॉटरी. ही रेग्युलर लॉटरी म्हणजे तुम्ही बघू शकता नवीन वेबसाईट, नवीन ॲप थ्रू काढलेली लॉटरी आहे. ती त्याच्यामधून तुम्ही जे रजिस्ट्रेशन करताय, ते रेग्युलर लॉटरीसाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करताय. आणि ती वेबसाईट म्हणजे housing.mada.gov.in आणि त्यासाठी ॲप कशी डाउनलोड करायची हे मी यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे. खाली तुम्ही जाऊ शकता. खाली तुम्ही तुमच्याकडे Android ॲप असेल तर Google Play Storeवरनं तुम्ही इथे क्लिक करून ॲप डाउनलोड करू शकता. iPhone असेल तर App Storeवरनं तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता. ॲपवरती आणि वेबसाईटवरती जवळपास इंटरफेस जे काही तुम्हाला दिसतं ते बऱ्यापैकी सेमच आहे. ज्यांना इंग्लिश समजतं त्यांनी इंग्लिशमधून अर्ज करा. ज्यांना मराठीमध्ये हवे तर राइट साइडला कॉर्नरला मराठीचा सिम्बॉल पण दिलेला आहे. मराठीवरती क्लिक करून तुम्ही मराठीच्या स्कीम्स बघू शकता. मराठीमध्ये सर्व वेबसाईट बघू शकता. तर स्कीम्स बघण्यासाठी एक तर तुम्ही बघू शकता इथे व्ह्यू स्कीम्स म्हणून एक बटन आहे. त्यावरती डायरेक्टली क्लिक करायचंय. हा एक ऑप्शन आहे जेणेकरून तुम्हाला इथे इम्पोर्टंट डेट्स समजतील आणि त्याचबरोबर एक स्कीम्सचं ऑप्शन आहे. तिथे जाऊन तुम्ही स्कीम्स बघू शकता. हे बघा इथे सर्व स्कीम्स येतायत. याबद्दल आपण पुढे बघूयात आणि दुसरा वे म्हणजे काय, होम स्क्रीनवरनं तुम्ही हा जो 3 बार दिसतायत, 3 बारवरती क्लिक करायचंय. 3 बारवरती क्लिक केल्यानंतर ॲपमध्ये सुद्धा सेम इंटरफेस आहे. त्याच्यामध्ये व्ह्यू स्कीम इथे एक लिंक दिसेल, त्यावरती क्लिक करायचंय. तिथून सुद्धा सेम पेज ओपन होईल आणि त्याच्यावर नंतर तुम्हाला स्कीम्समध्ये क्लिक करायचंय. त्याच्यानंतर हे सर्व स्कीम्स इथे तुम्हाला दिसतील. तर जवळपास 93 स्कीम्स आहेत. त्या स्कीम्सचं थोडक्यात माहिती इथे वरतीच दिलेली आहे प्रत्येकाच्या बॅनरवरती. जसं की पहिला आहे 6 स्कीम कोड आहे 665 हा पहिला आहे स्कीम कोड आहे. त्याच्यानंतर गगन अवेन्शिया खराडी 1 बीएचके हा 1 बीएचके फ्लॅट आहे. खराडी लोकेशनचं नाव आहे प्रोजेक्टचं गगन अवेन्शिया
आणि त्याचा ॲड्रेस सीरियल नंबर 63/11 खराडी हा ॲड्रेस आहे. त्याच्यानंतर इथे किती फ्लॅट्स आहेत टोटल आहेत तर 37 फ्लॅट आहेत. यांचा एरिया किती असेल तर 31 ते 39 स्क्वेअर मीटरच्या दरम्यान एरिया असेल आणि त्यांची प्राईस किती असेल तर 14,00,000 ते जवळपास 17,85,00,000. तर हे असं तुम्हाला रीड करायचं आहे प्रत्येक स्कीमबद्दल. तुम्हाला अजून त्या स्कीमबद्दल काही माहिती हवी असेल तर त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडेसे अजून जास्त डिटेल्स तुम्हाला इथे समजतील. त्याचा रेरा नंबर समजेल तुम्हाला. ई अमाउंट किती आहे त्याची समजेल. 15,000 ई अमाउंट आहे. रेरा नंबर हा रेरा नंबर आहे. त्याच्यानंतर काही जे काही फ्लोर प्लॅन तुम्हाला बघायचं असेल, तर फ्लोर प्लॅन बघू शकता. त्याच्यानंतर लोकेशन प्लॅन बघायचं असेल, ते एक्झॅक्टली कुठे आहे. Google मॅपचं लोकेशन बघायचं असेल, तर ते पण तुम्ही इथे बघू शकता. सो ही एक ॲडिशनल डिटेल्स तुम्हाला त्यामध्ये त्या स्कीम्समध्ये जाऊन तुम्हाला मिळेल. अशाच प्रकारे बाकीच्या स्कीम्स सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. आता बरेच लोकं बोलणार, की "सर इथे तर कुठल्या कॅटेगरीसाठी आहे, हे दिलेलं नाहीये. लाइक ई-डब्ल्यू-एस आहे, एल-आय-जी आहे, एम-आय-जी आहे." तर हे दिलेलं नाहीये, बट त्यांनी अमाउंट दिलेली आहे. त्यावरनं तुम्ही समजू शकता, की हा अमाउंट आहे 10,000 म्हणजे कुठल्या स्कीमसाठी ऑब्व्हियसली एल-आय-जी स्कीमसाठी असेल ही. अ, ही इथे अमाउंट होतं 15,000 म्हणजे एम-आय-जी स्कीमसाठी आहे आणि याचं तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही कारण की तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करणार त्याप्रमाणे तुमचा इन्कम डिसाईड होईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला फक्त स्कीम्स त्याच दिसतील ज्या की तुम्हाला एलिजिबल आहेत. तुम्ही जर एच-आय-जीचे असाल तर तुम्हाला ई-डब्ल्यू-एस, एल-आय-जीच्या स्कीम्स दिसणार नाहीत. इथे नाही म्हणतोय जिथे तुम्ही अप्लाय करणार ज्यावेळेस तुम्ही स्कीम्सला, त्यावेळेस तुम्हाला फक्त तुमच्याशी रिलेटेड स्कीम्स दिसतील. ह्या इथे जे दिसतायत त्या सर्व स्कीम्स दिसतायत. एल-आय-जी असो, ई-डब्ल्यू-एस असो, एम-आय-जी असो, फॉर एक्झाम्पल ही आहे. तर ह्या सर्व स्कीम्स इथे दिसतायत. त्यामुळे हे अशा प्रकारे तुम्हाला त्या स्कीम्सचे डिटेल्स बघता येतील. हे झालं स्कीमबद्दल. हे काही रेग्युलर लॉटरीमधील ज्या स्कीम्स आहेत, त्या स्कीम्स कशा बघायच्या हे तुम्हाला अशा प्रकारे बघू शकता. याबद्दलचे सविस्तर व्हिडिओ स्कीम्स वाईजचे पुढे येतीलच. कारण आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुम्ही जर बघू शकता, की यामधल्या बऱ्याच स्कीम्स आहेत ज्या की रिपिटेटिव्ह आहेत, जे की मागच्या लॉटरीमध्ये मागच्या काही 2 वर्षाच्या 2 लॉटरीजमधल्या आहेत, तर त्याच स्कीम्स आहेत. त्यामुळे त्याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ बनवणार नाहीये. तुम्ही मा तुम्ही या नावाने जे काही नाव असतील, फॉर एक्झाम्पल गिनी एरियाबद्दल आपण व्हिडिओ बनवला होता. गिनी एरिया येवलेवाडी तुम्ही असं सर्च करू शकता. सद्गुरू रेसिडेन्सी हा पण व्हिडिओ आपण बनवला आहे. ई-डब्ल्यू येरवडा हा टॉप मोस्ट प्रेफरन्स होता आपला मागच्या लॉटरीमधला. तर याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. के सिटी फेज 1, निको बिओमेंट, ग्रीन पार्क बऱ्यापैकी 70-80% ज्या स्कीम्स आहेत त्या रिपिटेटिव्ह आहेत मागच्या लॉटरीच्या. तर तुम्ही त्याबद्दलचे व्हिडिओज तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. तर त्याबद्दलचे आपण व्हिडिओज रिपीट नाही करणार. जे काही नवीन स्कीम्स आहेत, जे की जे आपण कव्हर केलेले नाहीये, तर त्या स्कीम्सबद्दल मी नवीन व्हिडिओ बनवेल. तर इथे मला तरी दिसतायत सर्व ग्रीन पार्क, व्ही-टी-पी सॉलिटेअर, किंगस्टन अटलांटिस, मंत्रा मेस्मेर, कॉस्मिक कोर्टयार्ड, अर्चना पॅराडाइज हे सर्व एस्पाशियो बालेवाडी हे सर्व आपण बनवलेले आहेत. त्यामुळे जे काही मी बघेल ते पूर्ण स्कीम्स आणि ज्या काही नवीन वाटतील त्याबद्दलचे व्हिडिओ बनवेल. साइट व्हिजिट मला पॉसिबल नाहीये कारण की मी सध्या आउट ऑफ टाउन आहे, आउट ऑफ इंडिया आहे. त्यामुळे ते पॉसिबल नाहीये. बट जे काही इन्फॉर्मेशन मला भेटता येईल, ती मी घेऊन तुमच्यासोबत डेफिनिटली शेअर करेल. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करून ठेवा. म्हणजे आपले जे काही नवीन स्कीम्सचे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला मिळतील. तर हे झालं रेग्युलर लॉटरीबद्दल.